80च्या वरती वय चालू आहे, पण आईच्या गावाला एक पण सुत्तर म्हणजे ते काय बोलतात सुत्री आलेली नाही. तुम्ही बघू शकता एवढी क्यूट गर्ल तुम्हाला कुठे बघायला भेटणारच नाही. तू जास्त झोपतोस. झोपतं दुपारचे 2-3 तास, 3-3.5-4 तास झोपली ना. हे झोपतं काय कुठे 3 वाजता गेलो गावाला. हे आहे तू कोटी दाखव दाखवता बसून अरे बघू शकता तुम्ही. डेकोरेशन केलं एवढा भारी. तर 2 शब्द बोल. 2 शब्द नाही. रोड मध्ये ना मी अटल सुतीची त्याच्यावर कट मारा सांग. तो सगळ्यांना असं भेटले असतो काहीच बाई. गाईज तुम्ही बघू शकता आमच्या आईने इथे खोबरा पण साफ केलेला आहे. इथे खोबरा म्हणजे अजून साफ करत आहे. इकडे भेंडी पण साफ केलेली आहे. आणि अजून काय साफ केलास? कांदा कापला तर एवढा खोबरा साफ केला. कांदा पण कापलेला आहेत गाईज आयोने आमचे. आता तुम्ही बघू शकता कांदा कुठे गेलं आतमध्ये ठेवलं. हा मग 3 कामं तर झालेले आहेत. आणि आयो आमची सकाळची लवकर उठते पहाटे. किती वाजता माहितीये का आई आमची उठते? का ते वाजता उठतस? 5ला उठतं. 5ला उठली का आंघोळ करतं. गावात देवळात जातं. घाण काढतं सगळ्यांची. देवळात जाऊन आली का सगळे 4 फ्लोरची घाण काढतं. घाण काढून झाली ना का त्याच्यानंतर परत झोपतं ना. झोपतं का? नाही झोपा आली का मग झोपली नाही का मग परत गावात सगळे घर फेरी मारून दुपारचे आले ना 1 वाजता का मग झोपतं. मला बेकार झोपतं. मग ती 4-4:30ला उठतं. 1 तास झोपतं. नाही आहे काय तापान येतं तू. नाही तू जास्त झोपतोस. झोपतं दुपारचे 2-3 तास, 3-3.5-4 तास झोपली ना. हे झोपतं काय कुठे 3 वाजता गेलो गावाला. हे आहे तू कोटी दाखव दाखवता झोपतं. मग झोपतं गाई 3-4 तास तरी झोपतं गाई आयो. त्याच्यानंतर मग परत आपल्या बघा आता बघू शकता आता झोपणशी उठलेले आहे. मग आता कामं करायला घेतलेले आहेत. इकडे भेंडी, कांदा आणि खोबरा अजून लसूण पण साफ करताय ना. कोण आहे तिथं? कोण नाही तिथं. ते आपल्या गाईडला सांगते. गाईडला युट्यूबला TV बघतच ते त्यांना सांगते सगळ्यांना. आपली फॅमिली आहे ना त्यांना हॅलो कर. असे काय फोटो झालेले आहेत सर्व कामं. आता अजून आयो लसूण कुठं आहे? लसूण आज आयोला जोश आलाय. आयो आज पटापट कामं करते सगळी बसल्या बसल्या. मी देवलांशी आलो. मग मिसला देवला इथं सोडली. तिथं काय आवडा दिलाय. तावडा नाही दिलाय हे. अरे तावडा नाही. आयोला मी आता म्हणजे मी मम्मीला सोडली तिथं हॉस्पिटल जाऊ गावात. मी लोकड्याच्या इथं मग नंतर मग आपले आकाला देवलन सोडली. त्याच्यानंतर परत आलो तरी आयो काम करते. म्हणजे मी अर्धा तास झाला बाहेर गेलतो तर आयो इथंच बसली. इथं अशीच बसली. अर्धा तास जास्त झाला. 1 तास झाला असं इथं बसलीस ना. मग जास्त काहीच बाई. आता लसूण साफ करायला घेतलेला आहे बघू शकता. नवीन ट्रिक आली लसूण साफ करायची. तुला सांगू का मी? थांब त्याचा नको साफ करतो. आम्ही दाखवतो तुला कसं. ही ट्रिक आहे दाखवतो बघ मी आता तुला. थांब नको साफ करू तू. ती गादा मेहनत नको करू. आता देख र आता बघ माझ्या. अरे चालले निघत हे लसूण चुकलेलं आहे कर. तसं कसं निघत दाखवतो ना मी तुला. आता बघ फक्त बघ घे लसूण साफ झाला घे तुझा. काही गरज नाही तरी मेहनत करायची बघा दाखवतो. हो काय झाला हो बघ. मग डायरेक्ट नवीन ट्रिक आली आहे. मी युट्यूबला बघली. बघ झाला साफ. लसूण साफ म्हणजे डायरेक्ट सगळं झालेलं आहे साफ लसूण. ही ट्रिक मी युट्यूबला बघून अशी बनवलेली का म्हणजे असा लसूण घ्यायचा दाखवतो मी तुम्हाला. तसं लसूण घ्यायचा अख्खाच्या अख्खा. याला आहे ना मधींची बाजू आहे ना मधींची बाजू घालवतात त्याच्यावर कट मारा सांग. तो सगळ्यांना असं भेटत. आता लसूण माग कधी आहे. अरे मग माग ना पण तो वहीच नाही आता त्याला काय करू. काय नाही काही फेल गेलेली आहे ही ट्रिक. आता तो आणला शिव नको तो गाईच बघता तुला. गायब बघता काय नाही गाईच
आता खपकार झाला. फुकार घालवला गाई आयोने लसूण आयोला सांगतोय मी नाही होय असा करून पण तरी पण आयो बोलतो होतंय तू करून बघ. हो काय खोटी दाबत लाड्या तुम्हीच घेतलास. लसूण माग ते आयो जर तुने आवडं काम जर असं म्हणजे कुठच्या ठिकाणी जाऊन केलं असतं तुला 15,000 25,000 पगार भेटेल. आरामांच्या आईच्या गावात कधी पैसे होईल जायचंय का नेऊ का तुला पगार दिवसा लाखा काम करतात पगार घेतात. नेऊ का तुला नेऊ तर अनाथ आश्रमान नाही का? असते पाहिजे तिथं तुला सगळ्या मैत्रिणी भेटतील तुझ्या. तुझं पण रास माहित माझा मित्र काही नाही माझं कोणच नाही मित्र मैत्रिणी पण नाही कोण नाही. तुम्ही काय आता मेल्यावर का माणूस राज आहेत आपले काही सगळीकडे. सात तर आता आयो तुला आम्ही आता मी अनाथ आश्रम मध्ये नेलं ना तुला 40-50,000 पगार भेटत नाही आवडी कामं केली असतं. जायचं का तुझी अजून मेली तिला नाही पगार मिळतोय. जायचं का बोल तू हो जावाचा चल आता पोरांची आबरू नाही काही म्हणजे तुला नाही जायचं का तू सांग. हॅलो गाईज आय एम अंडर द वॉटर. नाही रोड मध्ये आहे ना मी अटल सेतूची अटल सेतूचा रोड आहे. कुठची गाडी आहे बस आहे आणि ही काय माहिती सगळ्या बाहेर देशांची गाड्या सगळ्या बाहेर देशांच्या गाड्या आलेल्या आहेत अटल सेतूच्या रोडवर बघू शकता तुम्ही. आणि इथे डेकोरेशन चालू आहे बाबू इथे बसलेला आहे. सगळे बाहेरून लोक आले इथे बाहेरून सर्व लोक आलेले आहेत. डेकोरेशन नाही आता बाबूला घेऊन जाणार आहे पंढरपूरला घेऊन चालले बाबूला बघू शकता तुम्ही. आहेत का माणसा आपण काही माणसं पण आहेत आता बघू शकता. फॉरेनर पण आलेले आहेत खूप सारे. ते बाबूला पण घे ना हे ते मग ते वारे घे ना ते आपण काय आहे आज बाबूला 2 मंथ गेला का तो 1 महिन्याचा टाकलेला आहे. 1 मंथ झालता. मग तिने 1.5 महिना घातला 1 महिना लागला. लेट पोस्ट केला. लेट सांगला तिने मी टाकला तसंच व्हिडिओ. लेट टाकली कारण का टाकली लेट बालाला नजर लागायला नको म्हणून लेट टाकली. ओ नाईस. इकडे सगळी मेहनत सोनूनी करायची आणि ह्यो क्रेडिट यायला येतोय. उलट पण घेऊ आता उलट पण घेऊ. यांनी घेतलंय माझा डबा कुठे हाय हाय असं काय चालू करते बघा तुम्ही काही बघू शकता. चालेल ना बिचारी मेहनत करते. काय फरक नाही बघू शकता तुम्ही 1 2 3 4 अटल सेतूचा रोड आहे हा. आणि या अटल सेतूच्या रोडवर गाड्या चालत आहेत आणि काय पंढरपूरला चालले ओले दापोली डायरेक्ट पंढरपूर नाही दापोली पवले ना पंढरपूरला भजन कीर्तन करणार आणि आम्ही येणार. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देत रे ईश्वर. तू ठेवशील कडक वाटत एकदम. कशी बसत त्यानं ठेवू बघतात. एलिफंट कुठे ठेवू पवले दापोली पासून डायरेक्ट बघू शकता तुम्ही. सगळं डेकोरेशन आपल्या आयोने गेलेलं आहे. आईने तुलाच आणली फक्त ही का ती पण तुझ्या मम्मीसला आणायला कुठची आणली? मी केली काय तुम्ही बघू शकता देवसोंडीचा बाबू नाही हा देवांचा बाबू आहे. आता बारीक झाला ना पोट म्हणून देवांचा. ओ माय गॉड देवांच तो पापा बोलतोय बघ. आता याचा पण बाबू येणार आहे लवकरच. हे टी शर्ट मागे जराशी फिट कर. कोट टाकव बघू शकता तुम्ही. आता याचा पण मुलगा येणार आहे. अजून एक पोऱ्या पाहिजे का पोर. बाबू 2 शब्द बोल मग आता तुला डेकोरेशन केलं एवढा भारी तर 2 शब्द बोल. 2 शब्द बोल. 2 शब्द बोला होता काय आहे यानं बॉलाचा किती घाण केली बघ. सगळा वाटा बिटा सगळा भरून ठेवलेला काही. हे बघ इथं पण घाण आहे बघ. बघा ना गायच किती घाण करतात बघ ना. कसं वाटतं डेकोरेशन मिनी आणि सोनू दीदीने केलेलं आहे. आम्ही तिघा डेकोरेशन केलंय. कसं वाटतं बघू शकता तुम्ही. मी विचारू कसं वाटतं डेकोरेशन कसं वाटतं. 1 नंबर. आम्ही तिघाही केलेलं आहे.
निकिरी दिली मिनी आणि हिने. बॉडी बिल्डर 2 कर बागीचा. चल तोडून दाखव चल चल तोडून दाखव तोडून दाखव चल तोड आता तोड. हाताने तोड चल बघू ताकद बघू तोड तू तोडून दाखव. तू तोडून दाखव तू तोडून दाखव. खाली बघ तोडलीच आता. त्रिशा बाय बाय कर बाय 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 बोल बच्चा. पंढरीची वाट पावली चालती चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे नाही ना निघ. झाली ही तुझी दिसत देवांश बघा आमच्या बाबू चाललाय पंढरपूरला. गाईत बघू शकता ते आई साफ करत आहे मच्छी मच्छी बघू शकता मच्छी साफ कार्यक्रम चालू आहे बघू शकता गाई किती मोठी मच्छी आहे छोटी नाही मच्छी आहे आणि तीन तुकडे करत आहे किती कुठला मासा येतो प्रेमाने बोला प्रेमान बोलते ना दिसते असली भारी आमची आई क्यूट दिसते एकदम क्यूट रा 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 मछली जल की रानी है जीवन उसका पानी है हाथ लगाओ तो मर जाएगी बाहर निकाल अरे हाथ लगाओ तो डर जाएगी बाहर निकालो तो मर जाएगी मछली जल की रानी है जीवन आयो लुगरा का बदलवला लुगरा का बदलवला लुगरा 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 आयो आहे ना आमची मच्छी करते हे बघू शकता काय तुम्ही लुगरा पण नुसती लुगरी दिवसभर लुगरी चेंज करत असतं काय तर काम निघत नाही आयोला तुम्ही पण तर बोला ना माझा नातू चांगला आहे. बोल आहे बोल अरे काय गलती टाकतं ते मच्छी आहे ती आयो खाणं आयो बोल चांगला ना तुझा आहे चांगला आहे. आणि इथं बघ ना बोल इथं बघून बोल नातू चांगला आहे बोल बोल नाही बोलायचं का तुला नातू चांगला आहे नाही बोलायचं का बोलायचं आहे का नाही फक्त सांग हे बघ माझ्या हातावर सुरी बिरी लागलं. बोलायचं नाही आयोला बोलायचं नाही आयो आहे ना अरे दुसरी घेत आयवाली सुरी कशी कापतय माझं काही सगळं नाही डोचू आयो बोल एकदा चांगलं ना तू तुला बोलायचं आहे का नाही एवढं सांग ना तू चांगलं आहे बोलायचं आहे का नाही सांग अरे बरं आहे सांगते ना. बारा नाही असं बोल क्यूट आहे हा? क्यूट आहे बोल क्यूट आहे क्यूट आहे. काय तुम्ही आमची क्यूटी पाय बघू शकता एकदम क्यूट गर्ल आहे अशी क्यूट गर्ल तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही या वयात आयो 70-80 आहे तुला वय कधी चालू आहे 80च्या वरती वय चालू आहे पण आईच्या गावाला एक पण सुत्तर म्हणजे ते काय बोलतात सुत्री आलेली नाही तुम्ही बघू शकता एवढी क्यूट गर्ल तुम्हाला कुठे बघायला भेटणारच नाही शोधून पण भेटणार आयो अजून यंग आहे खूपच इकडे बघू शकता तुम्ही हे बघा हा मच्छी साफ करत आहे आयो आणि आता आयोने लुगडं चेंज केलेलं आहे मच्छी साफ करायचा कार्यक्रम चालू आहे आणि आधी चेंज केला आयोने आम्ही आतमध्ये कांदा आपले हे कापत होते आयो कांदा खोबरा ते कापताना चेंज केला काय माहिती का नाही माहिती नाव सांगा होता नको नाव सांगायला लागते गाव दिंडीला जायचं ना चला शिरडोणकर शिरडोन गाव कुठला गाव सांग मग तू दिसतील तरी चांगला शिरडोन त्याचं काहीतरी सांगायला दापोली
यायला सगळा करून आपल्यावर सगळा पेंटिंग पासून सगळा पेंटी तावरा सगळा आणून सुद्धा पण ती आता ढोलकी बिलकी आणून तरी बोलते की तुम्ही केला तुम्ही केला सगळं डेकोरेशन. तिने तर कुठची काय आणलं. काय सांगायचं आता ते तुला सांग कुठची आणली आपण तिकडे गेलतो मात्रेवलीने बेलापूरची आणली थोडा लागतोय. तुला मात्रेवलींची आणली परत ती ढोलकी दिसते रावणची आणली परत सगळा लांबची आणलेल्या गोष्टी तरी बोलते काय केला हे रवलीशी आणलाय सगळा सामान आता यो खालचा यो बघू शकता तुम्ही तरी बोलतं काय केला तुम्ही सगळा बोलतो मीच केला तर काय बरं काय केला बघू सुईची टाक मरते डेकोरेशन कसं सांग नको का डेकोरेशन कसं सांग मस्त ओके परत झोपला झोपतो कशी असते आयोच्या दिवस नाही मारणार नंतर परत झालं की नाही आयोची बहिणीच वाढली म्हणून आयो जरा दुःखात आहे खूप दुःखात आहे टेन्शन आहे आवला खूप 13 दिवसानंतर परत येणार काय पावडर बघ ती लावलीच भैया कसा मग डेकोरेशन वाटते आम्ही केलाय ते कोणी केलं माहितीये का आम्ही दोघांनी केलाय कसं वाटतं डेकोरेशन ती दुसरी होती ना मम्मी गाणी बोल ना पंढरी जिवारी काय गाणी येतो ठेवू का नसते काय गाणी बोल ढाल गाणी पंढरी दारुले चलती पंढरी जिवारी तुझी संसाराची आवडी गळती आता बापू जाणार आहे ओढ्यावरनं दापोलीवरनं डायरेक्ट पंढरपुरीला बघू शकता मधीन स्टॉपने डायरेक्ट ते 2 गावाच्या नंतर डायरेक्ट पंढरपुरी आहे. आता पहिला बसणार गाडीमध्ये पोलीस गाडीमध्ये बसून डायरेक्ट जाणार बस मधून डायरेक्ट पंढरपुरीला. उचल उचल मम्मी उचल असं राहिलं असतं पटकन घे फोटो घे एक मिनिट बाबू उचल 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 ओके डन झाला एकदाशी झाला डेकोरेशन सक्सेसफुल. किती दिवसाची मेहनत आहे 1 दिवसाची 1 दिवसाची कालपासून म्हणजे 2 दिवसाची सामान सगळं येतला फक्त टाइम लागला बाकी लगेच झाला लगेच ओके मध्ये डेकोरेशन सेलिब्रेट सगळा करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडा झोपून डायरेक्ट जिमला गेलो. जिम आल्यावर आता जेवलो आणि जेवून चालतो. गॅलरीमध्ये एकटाच आहे. रात्रीचे वाजले 12:30 तर कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग 100% प्रँकवर येणार. तर नेक्स्ट ब्लॉग नक्कीच प्रँकवर येणार. आणि आता मी चालतो थोडा अजून थोडा त्याच्यानंतर जातो झोपाला. तर कसं वाटतं आपले ब्लॉग्स नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असेच अजून ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर चला एंडिस्ट करूया इथेच ब्लॉग. मी जातो आता थोडा चालतो अजून. पाण्यात बसलेलो आहे एकदम ओकेमध्ये काही टेन्शन नाही. चला आता ब्लॉग इथेच एंड करू. भेटू नवीन ब्लॉगमध्ये लगेच 2-3 दिवसांत. तर चला बाय गुड नाईट हॅव अ स्वीट ड्रीम टेक केअर. पुढं काय नाही बाय बाय. आयो भारी करते तशी. चला बाय बाय.